खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत देवनावेच्या उपसरपंचपदी भगवान पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी सकाळी त्यांनी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। त्यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक प्रमोद काले व सरपंच रत्ना वाघमारे यांनी कामकाज पाहिले असता सकाळी 11 वाजता भगवान पाटील यांनी आपलं उपसरपंच पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असता दुपारी 2:15ला भगवान पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। त्यांच्या विरोधात एकही सदस्याने मध्ये अर्ज दाखल न केल्याने भगवान पाटील यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली। सर्वांच्या समर्थ विकास आघाडीच्या निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी एकमताने निर्णय घेत भगवान पाटील यांना उपसरपंचचा करिता निवड करण्यात आली। भगवान पाटील यांना शुभेच्छा देण्याकरिता खालापूर पंचायत समितीच्या माजी सभापती श्रद्धा साखरे तसेच माजी सरपंच अंकित साखरे तसेच देवनावे धवेली मिरकुटवाडी ग्रामस्थ तसेच नातेवाईक मित्रपरिवार व देवनाव ग्रामपंचायतचे सदस्य व सर्व कर्मचारी वृंदावन मोठ्या संख्येने उपस्थित राहून भगवान पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या। भगवान पाटील यांना शुभेच्छा देण्याकरता त्यांच्या सर्व चाहते व नातेवाईक व सगळे सोयरे व तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। भगवान पाटील यांच्या उपसरपंचपदी निवड होतात गावातील पोलीस पाटील तसेच गावातील मोठमोठे नेते व खोपोलीचे त्यांचे मित्र व शाळेय सोबत शिकलेले त्यांचे मित्रही त्यांना ग्रुप ग्रामपंचायत देवनावे या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये हजेरी लावून त्यांना मोठ्या उत्साहाने शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांना शुभेच्छा देतात त्यांना त्यांच्या असणाऱ्या कॅबिनमध्ये त्यांना बसवण्यात विराजमानही करण्यात आलं। सर्व सदस्य एकमताने एकत्र होत समर्थ विकास आघाडी स्थापन केली असता त्यातून त्यांनी सर्व सदस्यांना 1-1 वर्षाच्या कालावधीचं सरपंच उपसरपंचपदी विराजमान केलं जात होतं। या आनंद सोहळ्यामध्ये सर्व आनंदाच्या वातावरणामध्ये हा उपसरपंच पदाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालं। यावेळी सर्व ग्रामस्थ तसेच नातेवाईक आजूबाजूच्या परिसरातील सर्व मंडळी त्यांना शुभेच्छा देण्याकरता ग्रुप ग्रामपंचायत देवनावे या ठिकाणी पोचले। याचा विशेष आढावा घेतलाय संघर्ष रायगड न्यूजने। पाहूया आनंद सोहळ्यामध्ये भगवान पाटील संघर्ष रायगडशी बोलताना त्यांनी आपले मत आनंदमय वातावरणामध्ये काय म्हटलंय। आनंद वाटतो कारण गेली 20 वर्षे मी या ग्रामपंचायतीचं प्रतिनिधित्व करत आहे। सरपंच होतो, आता मी उपसरपंच झालो, याचा मला निश्चित आनंद आहे। मला एवढंच का मला ग्रामपंचायतीत असताना गावाचा विकास हा महत्त्वाचा वाटतो। त्यासाठी प्रत्येक वेळी मी ते ध्येय घेऊन या ग्रामपंचायतीत येतो आणि गोरगरिबांची जी सेवा करायची मला संधी आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ देतात आणि त्याचं मी निश्चितच ती कामं करतो, म्हणून मला पुन्हा पुन्हा निवडून देतात। आनंद होतो। आज माझी जी गेली 20 वर्षाची वाटचाल आहे आणि मी जी केलेली कामं आहेत त्या अनुषंगाने जे मित्र जोडले, जुने असो नवीन असो, ते सतत माझ्या पाठीशी असतात, तीच माझी प्रेरणा आहे।